नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की बघा, वनरक्षक भरती 2025च्या नवीन नियमानुसार झालेले नवीन बदल आणि जाहिरातसुद्धा लवकरच येणार आहे. कधी येणार आहे, काय सर्व काय माहिती सांगतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये जे काय बदल झालेले बघा, शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, शारीरिक पात्रता, अभ्यासक्रम वगैरे सर्व काही डिटेलमध्ये माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा, ठीक आहे. व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतोय, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि बघा मित्रांनो, तुम्हाला फ्रीमध्ये अपडेट पाहिजे असेल माझ्या टेटसच्या माध्यमातून तर जर तुम्ही नवीन असाल तर काय करायचं माहिती आहे का, या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगायचा. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. तुम्हीसुद्धा माझा नंबर दशरथ सर किंवा व्हिडिओ ऑल एक्झाम या नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या टेटसच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट पुरवू इथे भेटत जाईल. प्रत्येकाने आवश्यक नाव आणि जिल्हा सांगा, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण बघूया की शैक्षणिक पात्रता नवीन बदलानुसार कशा पद्धतीने असणार आहे, वय मर्यादा काय असणार आहे आणि शारीरिक पात्रता आणि अभ्यासक्रम काय असणार आहे, ठीक आहे. तर ते बघण्यापूर्वी तुम्हाला मी आता जी सूचना दिली आहे ते नाव आपल्या ज्या नंबरवरती नाव आणि जिल्हा सांगायचं ते नक्की सांगा प्रत्येकाने. ते बघण्यापूर्वी एक पेपरवरील कात्रण तुम्हाला दाखवतोय, ते बातमी तुम्हाला सांगणारच आहे. मी सगळी काही माहिती सांगतोय बघा. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला मित्रांनो इथे देतोय. महत्त्वाची सूचना आहे, व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, नक्की बघून जा, ठीक आहे. बघा बरं, 10वी-12वीच्या उत्तीर्णासाठी 10वी-12वी झालेल्या पोरांसाठी बघा 12,991 वनरक्षकांची भरती येणार आहे. संभाजीनगरला आपले जे काय छत्रपती संभाजीनगर आहे तिथं 1535 जागावर युवकांना संधी आणि वेळापत्रक जाहीर होणार आहे. एकंदरीत मी तुम्हाला सांगतो पराव, हे 12,991 पदाची जाहिरात इथे लवकरच येणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये पदं कोणकोणते राहणार आहे. तर वनसेवक, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार वगैरे पदं याच्यामध्ये राहणार आहे. याच्यामधलं महत्त्वाचं पद म्हणजे बघा मित्रांनो, आपण बघणार आहोत इथं वनरक्षक पदासंदर्भातली माहिती बघणार आहोत की शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, त्याच्यानंतर वयमर्यादा वगैरे काय असणार आहे त्याची माहिती आपण इथे बघणार आहोत. 12,991 पदं ही वनरक्षकांची नाही आहे. याच्यामध्ये भरपूर अशा जागा ॲड केलेल्या आहेत. ते वनसेवक एक पद आहे, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार वगैरे हे जे काय पद आहे याच्यामध्ये असणार आहे, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जवळपास 13,000 जागा आपण इथे पकडून चाला. 13,000 जागाची भरती इथे होणार आहे. तर आपण आजच्या याच्यामध्ये आता जाहिरात कधी येणार हे पण सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ शेवटी एक महत्त्वाची सूचना देणार आहे, ती तुम्ही नक्की महत्त्वाची सूचना बघून जा. त्यापूर्वी पण आता आपण वनरक्षक पदासंदर्भातली शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, शारीरिक पात्रता आणि अभ्यासक्रम आपण इथं बघूया. तर सर्वप्रथम आपण काय करूया बघा पराहो, आपण बघूया इथे बघा. सर्वप्रथम आपण तुमची शैक्षणिक पात्रता इथे तुम्हाला काय लागते. फक्त मी वनरक्षक पदासंदर्भात बोलत आहे बरं का, त्याला तुम्ही फॉरेस्ट गार्ड बोलता. आपण फक्त वनरक्षक पदासंदर्भात बोलत आहोत. वनसेवक, मदतनीस, रखवालदार, ते ऑपरेटर वगैरे जे काय पदं आहे ना त्याच्यासाठी वेगळी पात्रता इथे ते मागणार आहे. वेगळं तिथं ते त्याच्यासाठी त्याला आपल्याला वेगळं काही अभ्यासक्रम वगैरे ते देतील. मी फक्त आणि फक्त इथं वनरक्षक पदासंदर्भात बोलत आहे, वारंवार सांगत आहे, लक्षात राहू द्या, ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शेवटी महत्त्वाची सूचना देतोय. शैक्षणिक पात्रता बघा पराहो, बघा उमेदवाराने उच्च माध्यमिकमध्ये आपल्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे 12वी पास हा उमेदवार असायला हवा आहे. विशेषतः म्हणजे 12वी पास जरी उमेदवार असला तर त्याच्यामध्ये तो विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एका विषय वृत्तीनं केलेला असावी. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यांनी सायन्स घेतलं त्यांचे तर बल्ले बल्ले झालं, त्यांना जमून जाईन इथे फॉर्म भरायला. पण ज्यांचं बघा पोरं आर्ट आहे, आर्टमधून जे पोरं आहे आपले, त्या पोरांसाठी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आर्ट तुम्ही जर घेतला असेल तर तुम्हाला एक तर भूगोल किंवा अर्थशास्त्र या 2 विषयापैकी किमान एखादा तरी विषय पाहिजे. त्यावेळेस तुम्ही वनरक्षक या पदासाठी अप्लाय करू शकता. हा एक शैक्षणिक पात्रता आहे. आता बघा, इतर जी काही शैक्षणिक पात्रता आहे, अनुसूचित जमातीचे उमेदवार वगैरे, नक्षलग्रस्त विभागातील उमेदवार, माजी सैनिक, त्यांच्यासाठीच्या जी काय पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. मी ते सांगत नाही कारण व्हिडिओ मोठा होईल. काय 10वी वगैरे आहे इथे तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट मारा आणि वाचून घ्या. कॉमनमध्ये जनरल जे काही जास्त लोक असतात त्यांच्या संदर्भात सांगत आहे मी तुम्हाला. तुम्ही 12वी पास पाहिजे. 12वीमध्ये पास असताना तुमचं सायन्स वगैरे असेल तर तुम्हाला काय अडचण नाही, तुम्हाला अप्लाय करता येईल. पण जर का तुम्ही आर्ट घेतलं असेल तर आर्टमध्ये तुमचा भूगोल किंवा अर्थशास्त्र या विषयापैकी एक विषय पाहिजे. आता त्याच्यानंतर बघा, वय मर्यादा आपण इथे बघणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, वय मर्यादा, सर्वसाधारण वय मर्यादा मी तुम्हाला सांगतो पराव. अमागास म्हणजे काय माहिती आहे का,
अमागास म्हणजे खुला प्रवर्ग, ठीक आहे. तर खुला प्रवर्गासाठी वय मर्यादा इथं कमीत कमी 18 वर्षाचा तू बालक पाहिजे, सुदृढ बालक, आणि जास्तीत जास्त बे तू 27 वर्षाचा पाहिजे, 27 वर्षाचा. कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 17चे वर राहिले, खतरा याच्या मागे दिसतोय आता. किमान 18 पाहिजे आणि कमाल 27 पाहिजे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या बे पोरा, 18 ते 27 वर्ष. तर याच्यामध्ये जे काय मागासवर्गीय उमेदवार असतील, याच्यामध्ये SC ST OBC वगैरे असतील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि ECBC पण सुद्धा बरं का, यांच्यासाठी 18 ते 32 वर्षापर्यंत वयाची इथे काय म्हणता येईल त्याला शिथिलता दिलेली आहे, 18 ते 32. तर मला तर वाटत नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुणी आता आरक्षणाचं घ्यायचं बाकी राहिलं असेल, सगळ्याला आरक्षण आहे, ज्याला नाही त्याला EWS आहे. तर 18 ते 32 वर्ष इथे तुमची वयमर्यादा असायला पाहिजे. किती? 18 ते 32 वर्ष. कॉमनमध्ये 18 ते 32च पकडून चाला, कारण 18 ते 27 ओपनमध्ये कोणी राहिलेलंच नाही महाराष्ट्रामध्ये, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. आता जे काय खेळाडू आहे, माजी सैनिक आहेत, त्यांनी त्यांचं बघून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. तुमचा प्रवर्ग कमी आहे त्यामुळे मी काय ते सांगत नाही, व्हिडिओ फार मोठा होईल. इथे तुमच्या इथे स्क्रीनशॉट मारून घ्यायचे की तुमची वयमर्यादा वगैरे काय असेल ते, ठीक आहे. आता हे आपण बघितलं, 2 मुद्दे क्लिअर झाले. परवा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतोय बरं का, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तुमच्याच कामाची महत्त्वाची सूचना असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, ठीक आहे. आता वयमर्यादा पोराहो आणि पुरी हो तुम्हाला सारखीच आहे, नाहीतर काही पुरी बोलतील की सर तुम्ही वयमर्यादा इथे पोरांची सांगितली पोरींची सांगितलीच नाही, पोरींना आणि पोरांना सारखीच वयमर्यादा राहते, लक्षात राहू द्या, ठीक आहे. आता परीक्षा बघा, तुमचा अभ्यासक्रम आपण इथे बघूया की अभ्यासक्रम तुम्हाला पोराहो 4 विषय असतात. इथे तुम्हाला सांगतो, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, असे 4 विषय असतात. गणित वनरक्षक भरतीला विचारला जात नाही, लक्षात राहू द्या. याच्यामध्ये बघा, मराठीसाठी 15 प्रश्न, इंग्रजीसाठी 15 प्रश्न, सामान्यांसाठी 15 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीसाठी 15 प्रश्न, असे एका विषयाचे 15 प्रश्न असतात. 60 प्रश्न असतात आणि 120 मार्काचा पेपर असतो, कारण एक प्रश्न हा 2 मार्काला दिला जातो. निगेटिव्ह मार्किंग या काही परीक्षेला नसते. शक्यतो पेपर हे TCSच घेतील अशी शाश्वती आहे. आता कंपनी वगैरे चेंज झाली तर आपण बघू, पण शक्यतो TCS पेपर घेतील. पेपर कालावधी हा तुमचा 2 तासाचा राहतो. अशा पद्धतीचं तुमचं इथे काय म्हणता येईल त्याला इथे अभ्यासक्रम आहे, त्या तुमचं परीक्षेचं स्वरूप आहे. आता हे तुम्ही बघितलं, ठीक आहे. आता बघा, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शारीरिक पात्रता आपण बघूया, दोघांसाठीही बघूया, महिलांसाठी बघूया आणि आपले पुरुष आहे त्यांच्यासाठीही बघूया. ज्यांची हाईट कमी आहे त्यांच्यासाठी इथं सुवर्ण संधी आहे बघा. शारीरिक पात्रता इथे बघू शकताय तुम्ही, पुरुष उमेदवारांसाठी 163 सेंटीमीटर आणि स्त्री उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर एवढी हाईट तुम्हाला इथे लागणार आहे. पोरांसाठी 163 आणि पोरींसाठी 150. आता छातीचा घेरा लक्षात राहू द्या, जे काय चेस्ट आहे आपली ती न फुगवता 79 पाहिजे आणि फुगून ती 84 झाली पाहिजे. त्याच्यानंतर आता स्त्रियांसाठी चेस्ट इथे नसते. त्याच्यानंतर वैद्यकीय मापानुसार उंची वयाचे योग्य प्रमाणात, तर त्याचं काय टेन्शन घेऊ नका, ते राहते, ते सगळं काय तुमचं ते बरोबर राहते ते, त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. वजनानुसार तुमची उंची पाहिजे ती बरोबर राहते. आता इथे बघा, इथे सूट देण्यात आलेली आहे. अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे शिथिलक्षम दिलेलं आहे बघा. अनुसूचित जमातीमधून जर का तुम्ही जर का पोरगा असाल अनुसूचित जमातीमधला, तर 152.5 सेंटीमीटर जरी हाईट असेल तरी तुला वनरक्षक भरती देता येते. आणि तू जर का पोरगी असेल मुलगी असेल तर तुला 145 सेंटीमीटर असेल तरीसुद्धा इथे काय म्हणता येईल त्याला वनरक्षक भरती देता येते. छातीचा घेरा 79-84 लागणार आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने इथे आपली ही शारीरिक पात्रता आहे. याच्यासाठी ग्राउंड असतं बघा, मी सांगतो तुम्हाला, ग्राउंडचा माझ्याकडे ते खात्रण नाही आहे. ग्राउंडचं मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ग्राउंड असतं इथे तुम्हाला लेखी परीक्षा झाल्याच्यानंतर ज्याला 54 मार्क पडतात, 120 पैकी 54 मार्क पडतात त्यांना इथे ग्राउंड असतं. तर ग्राउंडमध्ये 17 मिनटामध्ये तुम्हाला पोरांसाठी 5 किलोमीटर असतं आणि त्याच्यानंतर पोरींसाठी 12 मिनटामध्ये 3 किलोमीटर असतं. अशा पद्धतीचं तुमचं ग्राउंड असतं. याला गोळा फेक 100 मीटर वगैरे काही राहत नाही आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुमची ही 2025च्या नवीन नियमानुसार प्रोसेस चालू होईल. जाहिरात ही लवकरच मला वाटतं ह्या एप्रिलच्या एंडिंगपर्यंत येऊन जाईल.